कधी कधी आपल्याला त्या रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, काहीतरी चविष्ट आणि चमचमीत असं खावंसं वाटतं. तेव्हा ही भाजी करून बघा, अगदी कढई सुद्धा पुसून खाल एवढीही स्वादिष्ट बनते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि स्वादिष्ट असा कॉर्न मसाला, तोही हॉटेल स्टाईलने. परफेक्ट हॉटेलवाली चव येण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ आपण यात वापरलाय आणि एक छोटीशी एक्स्ट्रा स्टेप केली, ज्यामुळे तुम्हाला घरी बसूनच हॉटेलमध्ये जेवल्याचं फील येणार आहे. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी कढईमध्ये मी चमचाभर तेल घातले. त्याच्यात हा चिरलेला कांदा घालायचा आणि आपल्याला हा भाजून घ्यायचे. मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. उभे पातळ चिरून घेतले तरीही चालतात किंवा असे चिरले तरीही चालतात, कारण आपल्याला याची परत ग्रेव्हीच बनवायची आहे, वाटूनच घ्यायचे. त्यामुळे कसे चिरतो हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की हे छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. कच्चे ठेवायचे नाहीत, नाहीतर आपल्याला ती रिच आणि क्रीमी अशी टेस्ट येणार नाही ग्रेव्हीमध्ये. कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर यामध्येच 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घातले चिरलेले. अगदी पाव चमचा मीठ घातलं. आता हेही थोडंसं असं परतून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे. थोडंसं असं परतून घेते आणि यावरती झाकण ठेवूया. आपण याच्यात मीठही घातलेलं आहे, त्यामुळे हा पटकन मऊ होतो. तसा काय एवढा जास्त वेळ लागत नाही. बघा, यावरती झाकण ठेवायचं. गॅस मंदच ठेवायचा. फुल गॅस केला तर हे करपू शकतं, त्यामुळे मोजून 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवलं आणि आपले टोमॅटो इथे छान मऊ असे शिजले गेलेत. परत एकदा हे परतून घेऊयात आणि त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून वाटून घ्यायचे. गरम असताना कधीच असं वाटायला घ्यायचं नाही बरं का, त्यामुळे ते आपल्या अंगावरती वगैरे उडू शकतं. तर बघा, आपलं कांदा टोमॅटो जे भाजून घेतलं होतं ते थंड झालं. मी वाटूनही घेतलेले. आता इकडे कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं, त्यामध्ये थोडंसं बटर घातलेले. आता पाव चमचे जिरे घालायचे. त्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मी, साधारण 1 मोठा चमचा, तीही घालूया. इथं एक टिप सांगते तुम्हाला. आपण मगाशी जे कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं ना, तिथे जर आपण लसूण आणि आलं घातलं असतं आणि ते जर वाटून घेतलं असतं तर त्या ग्रेव्हीची टेस्ट वेगळी येणार. आणि अशा प्रकारे आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये परतली तर याची टेस्ट वेगळी येणार. त्यामुळे तुम्हाला जर अगदी ऑथेंटिक हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची टेस्ट हवी असेल ना, तर अशा प्रकारे आले लसणाची पेस्ट वेगळीच घाला. तर बघा, आता आपण जे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती तीही घातलेली आहे आणि ही व्यवस्थित अशी परतून घेत आहोत. ही जी कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ना, अगदी स्मूथ अशी वाटून घ्यायची. जर लागलंच तर 1-2 चमचे पाणी घालू शकतो आपण यामध्ये. आता याच्यात अगदी छोटा पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धणे पावडर आणि हे लाल तिखट आहे पंढरपुरी गावरान, ते घातले 1.5 चमचा. गरम मसाला अर्धा चमचा. हे सगळे सुके मसाले घातल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आणखी एकदा आणि गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर मग हे जे मसाले आहेत ना कढईच्या तळाशी लागून करपू वगैरे शकतात. या सगळ्या मसाल्यांचा जो कच्चा वास असतो ना, तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यावं लागेल. अशा ग्रेव्हीवाल्या भाज्या करायच्या म्हणलं का थोडासा वेळ जास्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. पण काहीतरी टेस्टी आणि चमचमीत असं घरीच खायचंय म्हणल्यावर थोडंसं राबावं लागणार. आता यावरती झाकण ठेवले. 2-3 मिनिटे हे असंच मंद गॅसवरती ठेवून द्यायचं. आता उघडून बघते तर बघा, आपली ग्रेव्ही छान अशी भाजली गेलेली आहे. परतून घेऊयात आणि लगेचच आपला तो सिक्रेट पदार्थ घालायचे, ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम रिच क्रीमी आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल टेस्ट येते. तर ही आहे काजूची पेस्ट. साधारण 7 ते 8 काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 2 तासासाठी आणि त्यानंतर मिक्सरमधून ते वाटून घेतले. त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली. यामुळे ना, म्हणजे या काजूच्या पेस्टमुळे ना, आपल्या कोणत्याही प्रकारच्या ग्रेव्हीला अशी रिच क्रीमी टेस्ट येते. आणि बऱ्याच वेळा आपण घरी भाज्या करतो आणि मग आपल्याला वाटतं ना की अरे ती हॉटेलवाली टेस्ट काही याला आली नाही, तर त्याच्यामुळे होतं.
आपण काजू घालत नाही किंवा जरी घातले तरी त्याचं प्रमाण मग कधी कधी कमी पडतं, त्यामुळे ती टेस्ट येत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही करून बघितली तर तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडणार, याची खात्री मी देते. तर बघा, काजूची पेस्ट घालून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणीही घालणार आहे. ज्या वाटीमध्ये पेस्ट ठेवली होती ना त्याच्यातलंच घातलेलं आहे. आत्ता थोडंच पाणी घातले, कारण यामध्ये एकदा का काजूची पेस्ट घातली ना तर हे लगेच तळाशी लागू शकतं. ते लागू नये म्हणून थोडं पाणी आत्ता घालायचं. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणखी पाणी आपण परत घालणारच आहे. आता जर तुमच्याकडे काजू नसतील तर त्याऐवजी काय घालायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 1-2 मिनिटं अजून एकदा ही ग्रेव्ही झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. बघा, 2 मिनिटांनंतर उघडून पाहिलं आणि काजूचा जो कच्चेपणा होता ना तो सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे. आणि हे सगळं करताना गॅस मात्र मंदच ठेवायचा, कारण काजूच्या पेस्टमुळे ग्रेव्ही लगेचच तळाशी लागू शकते. जर तुम्हाला वाटलं की हे दाटसर होते, लागेल तळाशी, तर थोडं थोडं पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये मी 1 कप गरम पाणी घालते आणि इथे गरम पाणीच घालायचं. कोणत्याही ग्रेव्हीवाल्या भाज्या असू द्या किंवा रोजच्या भाज्या असू द्या, त्याच्यामध्ये जर आपण नॉर्मल पाण्याऐवजी गरम पाणी वापरलं ना तर त्याची चव खरंच वाढते. नक्कीच करून बघा. तर पाणी घातल्यानंतरही याला परतून घ्यायचंय थोडंसं. आणि आपण आज कॉर्न मसाला करतोय त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही, इतपतच पाणी घातलेलं ठीक आहे. अजून एकदा यावरती झाकण ठेवूया. तोपर्यंत इकडं आपण कॉर्न परतून घेऊया. कढईमध्ये अर्धा क्यूब बटर घालते मी. तुम्हाला थोडं जास्त घालायचं असेल तर घालू शकता. हे थोडंसं मेल्ट होऊ देऊयात आणि त्याच्यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्न घालायचे. 1 मोठी वाटी भरून आणि 1 मक्याचं कणीस असतं ना तेवढं कणीस मी सोलून घेतलेलं होतं आणि ते मी उकडून घेतलं पाण्यामध्ये मीठ वगैरे घालून. छान असे फुगेपर्यंत ते उकडून घ्यायचे, साधारण 8 ते 9 मिनिटांपर्यंत. आणि तसेच पाण्यात ठेवायचे. आणि ज्या वेळेस आपण हे बटरवरती परतणार असू ना त्यावेळेस मग ते पाण्यातून काढून मग परतायला घ्यायचे. तसं केल्यामुळे ना असे ते श्रिंक होत नाहीत, आहे असेच फुगलेले राहतात आणि त्यामुळे मग ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर ते खूप छान दिसतात. इकडे आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये हे बटरवरती परतलेले स्वीटकॉर्न घालूयात. आता तुम्ही इथे म्हणाल की स्वीटकॉर्न बटरवरती परतून घेणं गरजेचं आहे का? तर असं केल्यामुळे ना टेस्ट थोडी इन्हान्स होते, अजून जास्त चांगली लागते. तुम्हाला नसेल परतून घ्यायचं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. फक्त आपण सुरुवातीलाच म्हणलं की आपल्याला परफेक्ट हॉटेल स्टाईल भाजी करायची आज, त्यामुळे याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स किंवा स्टेप्स आहेत ना त्या जर फॉलो केल्या तर भाजी अगदी तशीच होते. तर सगळ्यात शेवटी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि 1 बटरचा क्यूब असतो ना तो घातलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं ना एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहे आपण, ज्यामुळे आपली ही भाजी तशी होणार आहे हॉटेल स्टाईल. तर हीच ती स्टेप. भाजी तयार झाली ना सगळ्यात शेवटी हे करायचं, मसाला आणि बटर घालायचं, परतून घ्यायचं आणि त्यानंतर अजून एकदा याच्यावरती झाकण ठेवायचंय 2 मिनिटासाठी. असं केल्यामुळे आपण यामध्ये जे आता मसाला आणि बटर घातलं त्याचा जो फ्लेवर आहे ना तो सगळ्या भाजीमध्ये असा छान मुरतो आणि आपल्या या कॉर्न मसाल्याला टेस्ट अशी भन्नाट येते, म्हणून ही एक्स्ट्रा स्टेप करायचीच. बघा 2 मिनिटं झालेली आहे आणि आपला हा जो कॉर्न मसाला आहे तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे. फक्त अजून 2 पदार्थ यामध्ये घालायचे राहिलेले आहेत, तेही घालून घेऊया. ही आहे कसुरी मेथी, 1 चमचाभर मी अशी चुरून घेतली होती, ती घातली. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय आपली महाराष्ट्रीयन कोणतीही भाजी तयारच होत नाही किंवा त्या भाजीची सांगता करता येत नाही आपल्याला, त्यामुळे इथं कोथिंबीर घालायला कंजूसी करायची नाही, भरपूर घालायची आणि परतून घ्यायचं. आता झाकण वगैरे ठेवायची काहीही गरज नाही. इथं ही आपली चमचमीत झणझणीत मस्त मलाईदार अशी कॉर्नची भाजी किंवा कॉर्न मसाला तयार झालेला आहे. मस्तपैकी ताट वाढून घेऊया. गरमागरम बटर चपाती, त्याच्यासोबत चमचमीत आणि स्वादिष्ट असा हा कॉर्न मसाला 1 नंबर बेत होतो. फक्त मी म्हणते म्हणून एकदा असा कॉर्न मसाला घरी करून बघा, तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल
आणि हो, मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं ना की काजू नसतील तर काय वापरायचं, तर मगच बी वापरू शकतो. तेही नसतील तर आपले जे बदाम असतात ना ते भिजवून त्याच्यावरची सालं काढून वापरू शकतो. त्यामुळे ही आपल्या ग्रेव्हीला मस्त रिच आणि क्रीमी अशी टेस्ट येते. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपला कॉर्न भज्यांचा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. कारण पावसाळा संपायच्या आधी तशी भजी एकदा घरात बनलीच पाहिजेत. तेवढी जबरदस्त टेस्टी ती होतातच. असेच पावसाळा स्पेशल व्हिडिओज अजून पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.